संघ निनाईनगर सर्वे संघ. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी नितीन आलेत. कित्येक वर्ष या खेळाडूने देखील आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी प्रतिनिधित्व केलंय. एक जाणकार आणि जुना खेळाडू म्हणून नितीन यांच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल स्विंग इन मिस. खूप चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अगदी फलंदाजाच्या नाकापासून मात्र त्याला मातीचा सुगंध देणारा परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता पहिला बॉल अप्रतिम राहिलाय नितीन यांचा. अगदी 38 सर्कलच्या बाहेरून रनअप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक स्टेप आणून खेळायचा होता परंतु अगोदरच मन बनवलं होतं आणि फलंदाजाला बॅटच्या रडार पासून मात्र खूप दूरवर ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले गोलंदाज. आणि हा देखील बॉल येतोय डॉट बॉल. यावेळेस आणखीन एक अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय. लागोपाठचा तिसरा चेंडू. पाच सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या खराब क्षेत्ररक्षण राहिलं आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर स्वतः गोलंदाजाने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि एकदा का तुमच्या खांद्याला त्रास सहन करायची सवय जर लागली, संकटे पेलायची सवय लागली तर खांदे आपोआप मजबूत होतात आणि ते खांदे मजबूत केलेत गोलंदाजाने. 3 बॉल डॉट बॉल आणि त्यानंतर क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी. फलंदाज विकास आकाश यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी नितीन यांची. सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र अक्षरशः बुंदा चेंडू. ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर या बॉलला बुंदा बॉल म्हटलं जातं आणि तोच यॉर्कर सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. आता मात्र उर्वरित 2 बॉल शिल्लक. या 2 बॉलवरती जर निर्धाव बॉल आले तर मात्र सरपंच चषक मधील मेडन षटक हाताळण्याचा मान नितीन यांच्या नावावरती जाऊ शकतो. नवीन फलंदाज अजय आला मैदानाच्या आतमध्ये. 22 वरती 2 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. आता मात्र 5 बॉल डॉट बॉल. आता शेवटचा बॉल आणि नितीन यांच्या कारकिर्दीमधील हे मेडन षटक स्वतः हा स्पेल पूर्ण करणार का याकडे देखील पूर्णपणे लक्ष लागून राहिलंय. सरपंच चषक स्वतः यजमान संघ श्री गवळेश्वर 11 जमजाळवाडी हा संघ आणि या जमजाळवाडी संघाचा पट्ट्या नितीन काय गोलंदाजी करतो. आता शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. रनअप मध्ये कुठेतरी व्यत्यय आलाय. काहीतरी जे डोक्यात होतं ते मात्र विसरले. पुन्हा एकदा एक इरादा बाळगला की हा शेवटचा बॉल देखील मला निर्धाव हाताळायचा आहे आणि तोच इरादा मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना नितीन यांना आपण पाहतोय. हो या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हाताळले. सरपंच चषक 2024 मधील पहिलं मेडन षटक जर कुणाच्या नावावरती राहिला असेल तर ते स्वतः यजमान संघ श्री गवळेश्वर 11 जमजाळवाडी या संघाचा पट्ट्या. 6 बॉल निर्धाव आणि 1 विकेट देखील प्राप्त केले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून या खेळाडूचं कौतुक होतंय.